तर हां, माझा मागल्या 1 महिन्यापासून मी स्किन केअर रूटीन चालू केलं आहे आणि मी हे एवढे प्रोडक्ट माझ्या स्किन केअरमध्ये ठेवले आहेत आणि मी बिगिनरच आहेत स्किन केअर रूटीनमध्ये. मी पहिले फक्त मॉइश्चरायझर लावायची बस झालं. मी कधी सिरम्स वगैरे किंवा सनस्क्रीनसुद्धा मी यूज नव्हती करत. पण मलाही वाटलं की आपलीही स्किन केअर रूटीन चेंज करावं आणि थोडी स्किनची काळजी घ्यावं. तर बिगिनर आहे म्हणूनच मी जास्त एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट ॲड नाही केले माझ्या स्किन केअरमध्ये आणि अफोर्डेबलच प्रोडक्ट ठेवले आहेत माझ्या स्किन केअरमध्ये आणि तुम्ही एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट ठेवले तरच तुमच्या स्किनमध्ये खूप जास्त इफेक्ट यायला लागेल आणि तुमचे सगळे स्किनचे प्रॉब्लेम नाहीसे होणार असं काही नसते. तुम्ही सिंपल प्रोडक्टनीसुद्धा तुमच्या स्किनवर खूप वेगवेगळे इफेक्ट आणू शकता. पण फक्त तुम्हाला चूज करावं लागेल व्यवस्थित. आता माझी स्किन ऑइली कॉम्बिनेशनमध्ये येते. माझी स्किन कॉम्बिनेशनच आहे, पण समरमध्ये जास्त ऑइली होऊन जाते. एकदमही नाही, पण ऑइलीमध्येच माझी स्किन आहे. तर मी सिंपल असे प्रोडक्ट ठेवले आहेत माझ्या स्किन केअर रूटीनमध्ये, जे बिगिनर फ्रेंडली पण आहेत आणि सगळ्यांना सूट होईल असेच आहेत. आता हे प्रोडक्ट मला सूट झाले, तर याचा अर्थ असा नाही की तुम्हालाही सगळे प्रोडक्ट सूट होईल. तुम्हीही तुमच्या स्किनचा प्रॉब्लेम बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या स्किनसाठी प्रोडक्ट तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये ॲड करा आणि जर होत असेल तुमच्या स्किनला माझ्या टाईपचीच तुमची स्किन असेल ना, तर तुम्ही जर हे प्रोडक्ट यूज करून जर तुमच्या स्किनमध्ये चांगले इफेक्ट आले आणि मला सूट झाला आहे. माझ्या स्किनमध्ये भरपूर इफेक्ट मला दिसले आहेत. मी जेव्हापासून हे स्किन केअर रूटीन फॉलो करून राहिली तेव्हापासून. पण तुम्हीही तुमच्या स्किनचे जे प्रॉब्लेम असेल ते बघा आणि तुमची स्किन टाईप काय आहे ते बघा आणि तुम्हाला जर कोणत्या प्रोडक्टने एलर्जी असेल किंवा तुम्हाला सूट नसेल होत, तर ते प्रोडक्ट बघूनच तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड करा. तर हे माझे सिंपल प्रोडक्ट आहे. तुम्हालाही आणि बिगनर फ्रेंडली जेही लोकं असेल ना, मला तर वाटतं की सगळ्यांनाच बिनधास्त हे सगळे प्रोडक्ट सूट होईल. तर तुम्हीही तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड करू शकता. ठीक आहे. तर जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मग बघूया की माझं स्किन केअर रूटीन मी कसं फॉलो करते. तर आपल्या स्किन केअरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या स्किनला क्लीन ठेवणे. त्यासाठी आपण नेहमी वेगवेगळे फेसवॉश यूज करतो, क्लिन्झर यूज करतो ना. तर माझ्याकडे जे आहे ते हे रिकोडचं फेसवॉश आहे. खूप मस्त आहे आणि मी हे कॉम्बोमध्ये घेतले होते 3 फेसवॉश. खूप मस्त आहे तिन्हीही. मी याचा रिव्ह्यूसुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकला आहे. तुम्ही तोही चेकआउट करू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल. मस्त आहे. कॉफी फेसवॉश आहे. यात थोडे थोडे कॉफीचे असे पार्टिकल्स आहे जे तुम्हाला स्क्रबिंगचंही काम करेल आणि फेसवॉशचंही काम करेल. त्यानंतर माझ्याकडे आहे हे डॉट अँड कीचं वॉटरमेलन सुपर ग्लो पोर टायटनिंग टोनर. यात कुकुंबर आणि ग्लायलुनिकचे तत्व आहेत आणि तुमच्या स्किनवर रिफ्रेशिंग आणि ज्युसी इफेक्ट हा टोनर देतो. त्याचबरोबर तुमच्या स्किनवर पोर असेल त्यांनाही टाईट करण्याचं काम करतो. तुमच्या स्किनवर खूप डेड सेल्स असेल तर तेही रिमूव्ह करण्याचं काम हे टोनर करतो. तसेच तुमच्या स्किनला एक ड्यूई आणि ग्लोई इफेक्टसुद्धा हा टोनर देतो. ठीक आहे. खूप जेंटल आहे. नॉन स्टिकी फॉर्म्युला आहे याचा आणि खूप मस्त असं टोनर आहे आणि अफोर्डेबल आहे. मला वाटलं 300पर्यंत तुम्हाला हे टोनर मिळून जाईल. ठीक आहे. अफोर्डेबलच आहे, काही खूप महाग नाही आहे आणि तुमच्या स्किनवर जर पोर असेल ना तर त्यांना खूप मस्त असं मिनिमाइज करण्याचं काम हे टोनर करेल आणि खूप ऑइल प्रोड्यूस होत असेल स्किनवरून तर तेही कंट्रोल करण्याचं काम हे टोनर करतं. तर तुम्ही हेही तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड करू शकता. त्यानंतर आहे माझ्याकडे डॉट अँड कीचं सिरम, ज्यात आहे 10% विटॅमिन सी प्लस ई आणि 5% नायसिनामाइड. ठीक आहे. आपल्या स्किनसाठी वेगवेगळे जे प्रॉब्लेम असतात ना, आपण वेगवेगळे सिरम्स वगैरे ट्राय करतो. तर ते न करताना हे एक सिरम जर तुम्ही ठेवलं ना, तर तुमचे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. माझ्या मते तरी तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हालाही वेगवेगळे सिरम ट्राय करायचे असेल तर. मग मला हे खूप आवडलं, खूप मस्त आहे. ब्लूड ऑरेंज आणि पंपकिन आहे ह्यामध्ये. तुमच्या स्किनवर पिगमेंटेशन असेल, डार्क स्पॉट असेल तर त्यांनाही कमी करतं हे. ज्यामुळे म्हणजे 5% नायसिनामाइड आहे ना यात, तर त्यामुळे तुमचे डार्क स्पॉट असेल, पिगमेंटेशन असेल तर त्यांना रिड्यूस करतो हा सिरम. त्याचबरोबर तुमच्या स्किनला ब्राईटनेस देईल, ग्लोई इफेक्ट देईल. तुमच्या स्किनवर एजिंगचे प्रॉब्लेम असेल ना, तर तेही सिरम हे कमी करतं. मस्त आहे. तर मला वाटतं ऑलराऊंडर असं सिरम हे आहे, बेस्ट आहे. तुम्ही ठेवू शकता. बरं, तुमची जर ऑइली स्किन असेल ना, तर वॉटर बेस्ड मॉइश्चरायझरच यूज करा. जर तुम्ही म्हणाल माझी ऑइली स्किन आहे आणि मी ड्राय स्किन
वाले प्रोडक्ट यूज करणार किंवा मॉइश्चरायझर यूज करणार तर तुमच्या स्किनवर तर इफेक्ट नाही दिसणार ना. मग तुम्ही म्हणाल की मी एवढं स्किन केअर करते पण माझ्या स्किनवर इफेक्ट दिसत नाही. तर तुमच्या स्किन टाईपनुसारच तुम्ही प्रोडक्ट यूज करा आणि तसेच वापरा. तर माझ्याकडे हे रिकोटचं सुद्धा आहे आणि पॉन्ड्सचं सुद्धा आहे. मी दोन्ही यूज करते पण माझं फेवरेट रिकोटचं झालं आहे. थोडं अफोर्डेबलमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही पॉन्ड्सचं सुद्धा घेऊ शकता. तर हे रिकोटचं जे आहे ना यामध्ये हायलोरोनिक ॲसिड आहे 1.5%, नायासिनामाइड आहे 1%, ग्रेपसीड ऑइल आहे आणि ॲलोवेरा एक्स्ट्रॅक्ट आहे. खूप मस्त हायड्रेशन प्रोव्हाइड करेल, ग्लो देईल, तुमच्या स्किनवर डाग असेल तेही कमी करेल आणि मस्त आहे, तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, बिनधास्त ठेवा, खूप मस्त मॉइश्चरायझर आहे. तर यानंतर आहे माझ्याकडे ॲक्वालॉजिकाचं सनस्क्रीन. माझ्याकडे तसे 2 सनस्क्रीन आहे. मी दोन्ही यूज करते. एक आहे डॉट & कीचं आणि एक आहे ॲक्वालॉजिकाचं. दोन्हीही सनस्क्रीन तेवढेच बेस्ट आहे आणि तेवढेच माझे फेवरेट आहे. खूप मस्त आहे. हे सनस्क्रीन जे आहे ना यात पपाया आणि व्हिटॅमिन सी आहे जे तुमच्या स्किनला ब्राईटन करतं आणि हायड्रेट करतं. त्याचबरोबर यामध्ये SPF 15 आहे. PA++++ आहे. तुम्हाला UVA, UVB आणि ब्ल्यू लाईटपासून प्रोटेक्शन हे देतं. आता मी घरातच होते आज तर त्यामुळे मी खूप कमी अमाऊंटमध्ये सनस्क्रीन घेतलं. म्हणजे 1 फिंगरवरच घेतलं. जर तुम्हाला बाहेर जायचं असलं तर तुम्ही 2 फिंगरवर एवढं मापाने सनस्क्रीन घ्यायचं. म्हणजे तुमच्या दोन्ही फिंगरवर जेवढी मी एका फिंगरवर लाईन ठेवली ना तेवढीच तुम्ही दोन्ही फिंगरवर तेवढीच लाईन घ्यायची आणि तेवढंच पूर्ण स्किनवर तुमच्या अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. हे आहे माझ्या मागल्या 1 महिन्यापासूनचं स्किन केअर रुटीन. मी कोणतं स्किन केअर नव्हती करत. माझी स्किन खूप खराब झालेली होती. खूप पिगमेंटेशन्स होते, डार्क स्पॉट होते आणि खूप कमी झाले आहेत, खूप प्रमाणात झाले आहेत. तर तुम्हीही ट्राय करा आणि बघा तुमच्या स्किनवर काय काय इफेक्ट होतात. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.